आज त्या मुलीला पाहिलं आणि माझ्या काळजाचा ठोका चुकला. मागे चंद्रकलाला पाहून असंच झालं होतं. किती वर्ष झाली त्या घटनेला, पण मला अजूनही आठवतंय. चंद्रकलेला बघितलं तेव्हा मला खूप काही वाटलं. राग, असूया, पण मत्सर नाही. खरं सांगायचं तर मला चंद्रकलेबद्दल एक आकर्षण होतं, एक विचित्र कुतूहलही. सुंदर, मी बघितलंय आनंदीच्या मनात तुझ्याबद्दल अपार श्रद्धा आहे. होय साहेब. एवढी श्रद्धा, एवढा आदर हल्ली फार कमी बघायला मिळतो. साहेब, काळजाचा तुकडा हो माझ्या आनंदी. तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपले तिला मी इतकी वर्ष. हो, पण इतकी वर्ष ती लहान होती रे. तिचं वाढतं वय बरोबर घेऊन असा किती दिवस तू फिरणार आहेस या गावातून त्या गावात. प्रत्येक वळणावर कित्येक तात्या गिधाडासारखे टपून बसलेले आहेत. तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? आनंदीला इथे या घरात राहू दे. नारायणी बरोबर तेही राहील. अहो साहेब, काय बोलताय तुम्ही? नाही, मला कल्पना आहे तुला माझं बोलणं विचित्र वाटेल, पण आनंदीचे हाल नाही बघवले मला. मी शेवटी एक बाप आहे रे. साहेब माफ करा, चांगुलपणावरचा विश्वास उडालाय म्हणून विचारतो. आनंदीचं भलं करण्यामागे तुम्हाला काय? काही नको मला, काही नको. मग हे समज करण्यात तुमचा काय फायदा? तर खूप भावनिक गोष्ट आहे ती. फायद्या तोट्याच्या तराजूत नाही मोजता येणार. या झेंडे साहेब बघा कशी सामानाची आवरा करून पळून चालली ती. म्हणलं होतं ना, एक नंबरची चोर माणसं आहे. चोर तू आणि तो तात्या. बघा बाई, उगाच काहीतरी बडबडू नका. ते या गावातील प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. हो साहेब, निदान तुम्ही मला तरी सांगू नका तात्याचा परदेशीपणा. एकदा जर का मी थोबाड उघडलं ना तर मग. झेंडे साहेब, काय चाललंय तुमच्या समोर? काय चाललंय काय हे? अहो, एक तमाशावाली बाई तुमच्या समोर तिच्या तोंडाचा पट्टा सैल सोडते आणि तुम्ही कायद्याचे रक्षक प्रवचनाला बसल्यासारखे ऐकून घेतोय. हे बघा बाई, तुम्ही आता एक शब्द बोललात ना तर तुम्हाला खूप जड जाईल. साहेब, तुम्ही आमचे मायबाप. तुम्हीच आमच्यावर असं रागवलं तर आम्ही कुठं जायचं? कुणाकडे पाहायचं? नक्की काय झालंय ते कळल का? त्याआधी मला एक सांगा की सामानाच्या आवरावर कोण तुम्ही निघालात कुठं? आता कुठं चालला म्हणजे? साहेब, आमच्यासारखे तमाशेवाले येऊन गावामध्ये राहायला लागले तरी असले लुबरे कुत्रे जातील का त्यांच्या घरी कवा? हे बघा, तुम्ही जास्त बोलताय. अहो साहेब, आम्ही तमाशावाले कधी ह्या गावात असतो, कधी त्या गावात, असं फिरतच असतो बघा. 2 दिवस झाले आता चाललो आमच्या वाटेनं. पण यापुढे तुम्हाला हे गाव सोडून जाता येणार नाही. हाय म्हणजे? म्हणजे सांगतो की, म्हणजे होय, यो कागद वाचा, कागद बघा बघा. यो कागद माझ्याकडनं 10 लाख रुपये उसने घेतले, त्याचं काय? का तुम्ही गेल्यावर नाचताना तुमच्या पायातले जे घुंगरू पडले त्याला विकून आता वसूल करू का काय मी आता? 10 लाख? आणि मग? हो साहेब, 10 लाख आम्ही पाहिले पण नाही हो. कुठून द्यायचे आम्ही 10 लाख रुपये? असं? मग या कागदावर सही कोणी केली? मी केली होय. मी माझ्या पूर्ण शुद्धीत लिहून देते की. हे असं कोणी लिहिलं? मी लिहिलंय. मला काय माहिती कागदावर काय लिहिलं होतं? फक्त सही केली. आता बघाच तात्याला विरोध करण्याचा परिणाम काय होतोय ते.